तर महाराष्ट्राचे वातावरण अजून खराब होणार, राज ठाकरे यांनी केले सावध. मुंबई 24 फेब्रुवारी 2024. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षातले आहेत हेच कळत नव्हते, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. लोकांनीच त्यांना वटणीवर आणायला हवं. जोपर्यंत त्यांना धडा मिळत नाही तोपर्यंत राजकारणी गृहीत धरत राहणार. आज राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांना हेच राजकारण आहे असं वाटेल. या तरुण पिढीला आदर्श काय असणार? नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत हे ठीक आहे, परंतु खाली जर हा चिखल होणार असेल तर एका व्यक्तीसाठी हे चांगलं नाही, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हणालेले आहेत. जनतेने योग्य वेळी धडा घेऊन त्यांना सुधरवले नाही तर पुढे हाच चिखल कायम राहू. भविष्यात महाराष्ट्राचे वातावरण आणखीन खराब होईल, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मी परत तेच सांगतोय की अजूनही या सगळ्या गोष्टी पाहणं आमचं चालू आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सर्वे सुरू आहे. 2019 नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळं चिखल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मी मध्यंतरी एका कुठच्यातरी कार्यक्रमामध्ये गेलो होतो. त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो. बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं. मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं. बसलेले सगळे आमदारच होते. मध्यंतरी मला एक होतं पुण्यात, ते तुमचं नाट्यसंमेलन होतं ना, त्या नाट्यसंमेलनाला मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं, म्हटलं 5-6 जण होते. त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. मी त्यांना विचारलं कुठल्या? ते 3 जण बोलले आम्ही पवार साहेबांचे. दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे. इतका मेस झालेला आहे. अशा प्रकारचं वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेनेही कधी पाहिलं नाही. आणि माझ्या भाषणामधनं किंवा माझ्या बोलण्यामधनं सतत येत असतं की लोकांनी, जनतेने यांना वटणीवरती आणलं पाहिजे. लोक जोपर्यंत वटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा त्यांना वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार. महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधारवायचं असेल, पूर्ववत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी, जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपण नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत असं वाटणं ठीक आहे, पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा बेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही. आणि आपण एक गोष्टींचा विचार केला पाहिजे की आज आपण आज म्हणून बघतो आहोत, पण असे अनेक तरुण आहेत, अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात. त्यांच्यासमोरचं राजकारण काय हे? असं जर समजा त्यांना वाटायला लागलं, आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोक येऊन बोलत असतात, जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात, ज्या प्रकारची भाषा वापरतात, ज्या प्रकारच्या शिव्या देतात, जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्याला वाटतं की हेच राजकारण आहे. आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींचं वातावरण. मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्राच्या जनतेने घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर, अन्यथा या महाराष्ट्राचं काही खरं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.